श्रोते हो नमस्कार. आकाशवाणीच्या अर्थविशेष या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. अर्थविशेषच्या आजच्या भागात आपण ऐकणार आहात सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांनी निर्लेखित केलेल्या कर्जाबाबत. सरकारी बँकांनी मार्च 2021 संपलेल्या आर्थिक वर्षात निर्लेखित केलेल्या कर्जांची रक्कम 2,02,781 कोटी रुपये एवढी आहे, असं रिझर्व्ह बँकेनं नुकतंच सांगितलं. विविध बँकांनी निर्लेखित केलेल्या कर्जांपैकी जवळपास 75% कर्ज ही सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांनी केली असल्याचं दिसून आलं आहे. सर्वसामान्यपणे दिलेली कर्ज वसूल करण्याचे सर्व प्रयत्न केल्यानंतरही जर कर्जाचे हप्ते चुकते होत नसतील तर आपला ताळेबंद सुधारण्यासाठी बँक ही कर्ज निर्लेखित करते. कर्ज निर्लेखित करणं म्हणजे कर्ज माफी नव्हे. बँकेनं निर्लेखित केल्यानंतरही या कर्जाच्या वसुलीसाठी प्रयत्न सुरूच राहतात, परंतु यातली अनेक कर्ज वसूल होऊ शकत नाहीत. भारतीय अर्थव्यवस्थेत मागच्या काही वर्षात उलथापालथ सुरू आहे. त्यात कोविड महामारीमुळे कर्जवसुलीचा प्रश्न अधिक गंभीर बनतो आहे. कोविड महामारीत रिझर्व्ह बँकेनं कर्ज न भरण्याची सवलत दिली होती, परंतु अजूनही कर्ज भरणा सुरळीत झालेला नाही. कर्ज निर्लेखित करण्यामागे उद्योगपती आपल्या आर्थिक आणि राजकीय वजनाचा वापर करून ही कर्ज निर्लेखित करून घेतात, असंही काही तज्ज्ञांचं मत आहे. यावर अधिक चर्चा करताना अर्थविषयक पत्रकार वीरेंद्र तळेगावकर म्हणाले, देशातील बँकांची स्थिती सध्या सुमार अवस्थेत आहे असं म्हटलं तर आश्चर्य किंवा धक्का बसायला नको. केंद्रीय अर्थसंकल्प येत्या 2 महिन्याभरात सादर होईल. त्यामध्ये सुद्धा देशाच्या अर्थव्यवस्थेबाबत आणि विशेषतः बँकांच्या अर्थस्थितीबाबतचं चित्र स्पष्ट होण्याचं योजिले आहे. मात्र संसदेमध्येच नुकत्याच सादर झालेल्या एका आकडेवारीनुसार बँकेच्या आर्थिक स्थितीबाबतची चिंता पुन्हा एकदा प्रकट झालेली आहे. सरकारी बँका असो, खाजगी बँका असो, बँकांचा राईट ऑफ असेल किंवा वेव ऑफ असेल किंवा अनुत्पादित मालमत्ता बुडीत जाण्याचं प्रमाण असेल, या सगळ्या संज्ञा एकदम उभयास येतात. या संज्ञा तांत्रिक विश्लेषणासाठी महत्त्वाच्या आणि बँकिंग व्यवस्थेसाठी महत्त्वाच्या असल्या तरी त्यात सध्याची आकडेवारी पाहता फारसा काही फरक नाही असंच दिसतं. बँकांमध्ये अनुत्पादित मालमत्ता म्हणजे नॉन परफॉर्मिंग असेट हा एक परवलीचा शब्द आहे. बँकांनी वितरित केलेल्या कर्जाची पुरेपूर वसुली होत नाही आणि ही रक्कम नॉन परफॉर्मिंग असेट अर्थात अनुत्पादित मालमत्ता म्हणजेच NPA म्हणून गृहीत धरले जाते. गेल्या काही महिन्यांमध्ये आणखीन एक विषय चर्चेला आला, तो म्हणजे राईट ऑफ करणं किंवा वेव ऑफ करणं. राज्याच्या बाबतीत आणि शेतकऱ्यांच्या बाबतीत कर्जमाफी हा विषय तसा प्रचंड चर्चेचा राहिलेला आहे. तो संवेदनशीलही तेवढाच आहे. तसंच बँकांबाबत राईट ऑफ ही एक संज्ञा म्हणजे एक मृगजळच म्हणायला पाहिजे. बँकांनी वितरित केलेले कर्ज राईट ऑफ करणं यावरून काही वर्षापूर्वी उडालेला गोंधळ आपण राजकीय आणि अर्थपटलावर अनुभवलेला आहे. अशा राईट ऑफ केलेल्या कर्जाची रक्कम गेल्या काही वर्षात वाढत आहे. म्हणजेच काय, बँकांनी वितरित केलेलं कर्ज पुरेसूर वसूल होत नाही म्हणून ते सोडून दिलेलं आहे असाच याचा एक अर्थ आहे. नुकत्याच सादर झालेल्या आकडेवारीनुसार वर्षभरापूर्वी म्हणजे मार्च 21 पर्यंत अशा संपलेल्या एका आर्थिक वर्षामध्येच जवळजवळ निर्लेखित म्हणजेच राईट ऑफ झालेली कर्जाची रक्कम ही तब्बल 2,02,000 कोटीहून अधिक आहे आणि बँकांचं अनुत्पादित मालमत्ता म्हणजे एकूण NPA हा सध्या 18 ते 20 लाख कोटी घरांची आहे. तुलनेमध्ये ही 2 लाख कोटी रुपयांची रक्कम निर्लेखित केलेली प्रमाण ऐतिहासिक असंच म्हणावं लागेल. विशेष बाब म्हणजे आपण जर NPA किंवा राईट ऑफ किंवा वेव ऑफ हा सगळा प्रवास गेल्या काही वर्षांचा अनुभवला तर गेल्या 6-7 वर्षांमध्ये यामध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झालेली आहे. म्हणजे कर्ज वितरणात झालेली वाढ असू देत किंवा ग्राहकांकडनं कर्ज मागणीसाठी होणारी वाढ असू दे, त्या तुलनेमध्ये कर्ज निर्लेखित होणं किंवा कर्ज NPA होणं याचं प्रमाण वेगाने वाढलेलं आहे. 6-7 वर्षाचा आढावा घेतला तर हे प्रमाण अक्षरशः 2 ते 3 आकडी संख्येमध्ये टक्केवारीच्या प्रमाणात वाढत आहे. बँकांच्या पुनरुज्जीवनासाठी सरकारच्या दरबारी वेळोवेळी प्रयत्न केलेले आहेत. यासाठी विशेषतः सरकारी बँकांच्या प्रोत्साहनार्थ अनेकदा परिषदाही भरवण्यात आलेल्या आहेत. थकीत कर्ज, बुडीत कर्ज वेगाने वसूल करण्यासाठी उद्योगांना प्रचंड सहाय्यभूत अशा घटना किंवा निर्णय हे प्रसंगी कोरोना आणि लॉकडाऊनच्या काळातही घेतले गेले. असं असूनही बँकांनी वितरित केलेल्या कर्जाची रक्कम पुरेपूर वसूल होत नाहीये.
राष्ट्रीय लवाद विधी लवाद अर्थात NCLTचं प्रक्रिया जेव्हा अस्तित्वात आली तेव्हापासून तर कर्जाच्या तिटकारा किंवा कर्जाचं प्रमाण वाढण्याचं हे अगदी वेगाने आलेले आहे. अशा वेळी बँकांना दिलेले कर्ज वसूल करण्यासाठी अनेक बँकांनी संबंधित उद्योग कंपन्या किंवा प्रकल्प यांच्या मालमत्तांचा लिलाव करण्याचं योजिलं. मात्र त्याला पुरेसा प्रतिसाद अर्थातच मिळाला नाही. त्याला कारण म्हणजे त्याचं झालेलं अधिक व्हॅल्युएशन आणि कमी असलेली मागणी. यामुळे प्रसंगी असे लिलाव किंवा ऑप्शन हे यशस्वी ठरत नाही हे यावेळी बँकांच्याही लक्षात आलेलं आहे. व्हिडिओकॉन सारख्या कंपन्या किंवा उद्योग समूह यांना बँकांनी जवळजवळ दिलेलं कर्ज हे इतिहास जमा झालं असं म्हणता येईल. कर्ज वसुली करता जवळजवळ 90 ते 80% प्रमाण बँकांनी सोडून दिलेलं आहे. म्हणजेच वितरित केलेल्या 100 रुपयाच्या कर्जावर फक्त 10 ते 20 रुपयेच बँकांना वसूल करता आलेले आहे. सार्वजनिक बँकांची तर स्थिती यापेक्षाही भयावह अशी आहे. सरकारच्या दप्तरी वेळोवेळी अशा सरकारी बँकांना आर्थिक भांडवल उभं करून दिलं जातं, अर्थसहाय्य उपलब्ध करून दिलं जातं. तसंच बँकांनाही विविध माध्यमातून निधी उभारणीचा प्रयत्न करायला प्रोत्साहित केलं जातं. येणाऱ्या अर्थसंकल्पात बँकेची सद्यस्थितीची आकडेवारी प्रस्तुत होईलच. कोरोना आणि लॉकडाऊनच्या काळात या उद्योग समूहाने आणि बँकिंग क्षेत्राने सुद्धा कमालीचा त्रास सहन केलेला आहे. त्याचं प्रतिबिंब अर्थातच या आकडेवारीत उमटेल. मात्र राईट ऑफ, वेव ऑफ किंवा NPAचं वाढतं प्रमाण या संज्ञा केवळ नामावली करून चालणार नाही, तर त्या संज्ञा इतिहास जमा कराव्या लागतील अशी धोरणं यंदाच्या अर्थसंकल्पात तरी उमटायला हवीत, अशी अपेक्षा सामान्य जनाची असेलच. मंडळी, बँकांच्या कर्जाचा प्रश्न हा अर्थव्यवस्थेला मोठ्या प्रमाणावर प्रभावित करतो. परंतु अनेक लहान मोठे उद्योजक असे असतात की ज्यांना कर्जाची आवश्यकता असते, परंतु योग्य कागदपत्रांच्या अभावी त्यांना बँकांकडून अधिकृतपणे कर्ज मिळणं शक्य नसतं. अशा वेळेस त्यांना गैर बँकिंग व्यवस्थेतून आपल्या उद्योगासाठी पैसे उभारावे लागतात. परंतु त्यांना अशा पद्धतीनं पैसे उभारणंसुद्धा महाग पडतं. अशा वेळेस कर्जदारांची पिळवणूक होऊ नये म्हणून रिझर्व्ह बँकेनं आता आपल्या पद्धती आणखी कडक करणार असल्याचं जाहीर केलंय. कर्जाचे दर वाढत नसले तरी कर्ज मिळण्याकरता एकूण परिस्थिती पोषक नाही, म्हणून व्यवस्थापक बदल या दृष्टीनं रिझर्व्ह बँकेनं हे पाऊल उचललं असल्याचं बोललं जातंय. रिझर्व्ह बँकेनं नुकत्याच जाहीर केलेल्या पत आणि मुद्रा धोरणात व्याजाचे दर वाढवले नव्हते. पेट्रोलचे दर थोडे नियंत्रणात येतील आणि अर्थव्यवस्थेला गती मिळणं आवश्यक आहे अशी भूमिका त्यामागे होती. नुकत्याच जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार किरकोळ किमतीवर आधारित महागाई दर नोव्हेंबरमध्ये किंचित वाढून 4.91% पोहोचला आहे. मुख्यत्वे अवकाळी पावसामुळे अन्नधान्य, फळं आणि भाज्यांच्या किमतीत वाढ झाल्याचा हा परिणाम असल्याचं सरकारकडून सांगण्यात आलंय. ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित किरकोळ महागाई दर आधीच्या ऑक्टोबर 2021मध्ये 4.48% पातळीवर होता, तर गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये त्यांनी 6.93% चिंताजनक पातळी गाठली होती. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयानं जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार अन्नधान्य महागाई ही आधीच्या महिन्यातल्या 0.85% तुलनेत सरलेल्या नोव्हेंबरमध्ये 1.87% होती. महागाईच्या स्थितीबद्दल आणि रिझर्व्ह बँकेच्या कर्ज उपलब्धतेबाबतच्या नव्या धोरणांवर भाष्य करताना अर्थविषयक ज्येष्ठ पत्रकार रमेश झवर म्हणाले, गेल्या महिन्यात घाऊक मालाचा निर्देशांक 14.2% गेला. काळजीचा मुद्दा असा की भाजीपाला, धान्य इत्यादी जीवनावश्यक मालाबरोबर धातू, खनिज इत्यादींचे भावही वाढले. देशात धान्य टंचाई नसली तरी आंध्रातून तांदूळ, मध्य प्रदेश आणि पंजाबमधून शेजारच्या राज्यात गहू, महाराष्ट्रातून साखर वगैरे माल शेजारच्या राज्यात वाहून नेला जातो. धान्य महाग होण्याच्या कारणात हा घटक विचारात घ्यावाच लागतो. कारखानदारीतही ही स्थिती आहे. उत्पादनाचा खर्च आटोक्यात ठेवणं कारखानदारांना जमीन असं झालं आहे. कारखानदारीतल्या मालाची महागाई तर 12% घरात गेली. तिला आवर कसा घालावा ही समस्या आहे. अडचणींचा पाढा वाचावा तितकाच थोडा आहे.
रिझर्व्ह बँक आणि केंद्रीय अर्थ मंत्रालय परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्यामुळे मध्यंतरी पेट्रोल डिझेलचे दर कमी करण्यात आले होते. दरम्यानच्या काळात आंतरराष्ट्रीय बाजारात प्रति बॅरल क्रूडचे दर वाढतच आहेत. दरवाढीचा फटका बसलेल्या देशात भारत हा एकमेव देश नाही. अमेरिकेसारख्या देशाला देखील या महागाईची झळ पोहोचलेली आहे. महागाई निर्देशांक घट्ट ठेवणाऱ्या अमेरिकेला यावेळी महागाई निर्देशांक वाढल्याचे दिसून आले. तेलबियांचे दरही वाढल्यामुळे खाद्यतेलाच्या दरात भाववाढ दिसून आली. देशात दर नियंत्रण कायदा काहीसा अतिरेकी आणि कालबाह्य ठरल्यामुळे देशात त्याला कधीच सोडचिठ्ठी देण्यात आली आहे. महागाईला आळा घालण्यासाठी बँक दर, रेपो दर कमी जास्त करण्याखेरीज कोणताच उपाय रिझर्व्ह बँकेच्या हातात नाही. बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट नुसार राष्ट्रीयकृत आणि मोठ्या खासगी बँकांना शिस्त लावण्याचे काम रिझर्व्ह बँकेकडून नेहमीच केले जाते. आता रिझर्व्ह बँकेने खासगी बिगर बँकिंग फायनान्स कंपन्यांना लागू करण्यात आलेले नियम अधिक काटेकोर करण्याच्या दृष्टीने पावलं टाकली आहेत. बिगर बँकिंग फायनान्स कंपन्यांचे बुडीत कर्ज 60% अधिक वाढल्यास त्या संस्थेवर कारवाई करण्याचा इशारा रिझर्व्ह बँकेने दिला आहे. ताबडतोबीची कारवाई करण्याच्या दृष्टीने संबंधित बिगर बँकिंग फायनान्स संस्थेची 31 मार्च 2022 रोजी असलेली भांडवली स्थिती विचारात घेतली जाणार असून 1 ऑक्टोबर 2022 रोजी बेधडक कारवाई सुरू करण्यात येईल असे रिझर्व्ह बँकेने ठरवले आहे. म्हणून 1 ऑक्टोबर 2022 पर्यंत सर्व बिगर बँकिंग फायनान्स कंपन्यांना त्यांची भांडवली स्थिती नियंत्रणात ठेवावी लागणार आहे. रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयामुळे बिगर बँकिंग फायनान्स कंपन्यांना नव्या नियमांची पूर्तता करण्यासाठी देण्यात आलेला अवधी पुरेसा आहे. रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयानुसार बिगर बँकिंग फायनान्स कंपन्यांना नव्या नियमांची पूर्तता करण्यासाठी देण्यात आलेला अवधी पुरेसा आहे असे म्हणावेसे वाटते. ज्या दुकानदारांचे नफा तोटा पत्रक कर्जपात्रतेचे निकष पूर्ण करू शकत नाही असेच दुकानदार बिगर बँकिंग फायनान्स कंपन्यांकडे धाव घेत असतात. बिगर बँकिंग फायनान्स कंपन्याही मागचा पुढचा विचार न करता त्यांना कर्ज पुरवठा करतात. ही खाजगी सावकारीची सुधारित प्रवृत्ती आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. महागाई वाढल्यास केवळ सामान्य माणसालाच त्याची झळ पोहोचते असं नाही, असं समजण्याचं काही कारण नाही. छोट्या मोठ्या दुकानदारांनाही त्यांचे भांडवल वाढवावे लागते. भांडवलाअभावी अनेक दुकानदारांना गाशा गुंडाळण्याची वेळ येते. सरकारी प्रकल्पांचा खर्चही अचानक वाढतो. फलस्वरूप सरकारी प्रकल्प रखडतात. सरकारी प्रकल्प का रखडतात याची खोलात जाऊन चर्चा करत नाहीत. दुखण्याचे आकलनच जर नीट झाले नाही तर औषधोपचार तरी कसा करणार? कर्ज पुरवठा हा केवळ सामान्य जीवनावरच नव्हे तर संपूर्ण अर्थव्यवस्थेवर प्रभाव टाकतो. कर्ज वसुली होणं हे सुद्धा अर्थव्यवस्थेच्या सुदृढतेसाठी आवश्यक आहे. आर्थिक दृष्टिकोनातून असलेली नीतिमत्ता अंतिमतः विकासाची दारं योग्य पद्धतीनं उघडते. त्यासाठी सर्व सरकार, उद्योजक आणि बँका यांनी योग्य तारतम्य ठेवणं आवश्यक आहे. तरच समृद्ध भारताचं स्वप्न साकार होऊ शकेल. याबरोबरच आजचा अर्थविशेष कार्यक्रम संपला. आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्तविभागानं हा कार्यक्रम सादर केला. सादरकर्त्या भावना गोखले, निर्मिती विवेक वानखडे, लेखन विनोद देशपांडे आणि निवेदन नंदिनी मथुरे.